नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शहरात 2 गटात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता राखण्यासह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे। आज शहरात 2 गटात वाद झाल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे। पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून पोलिसांनी शहरावर निश्चितच नियंत्रण मिळवले आहे। नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे। 2 गटामध्ये जे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण फैलाने किंवा इतर जे काही अफवा उडतात त्या अफवा उडवून आपण पसरवण्याचं काम करू नये। कारण पोलीस विभागानं आपल्याला सर्वांना शांततेचं आव्हान दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शहरावर जे तणावाचं वातावरण होतं त्याच्यावर निश्चितपणानं या ठिकाणी कंट्रोल केलेलं आहे। आणि आपल्याला सर्वांना माहित आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर आहे, त्याच्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपण सर्वांनी शांतता कशी नांदता येईल आपल्या शहरामध्ये त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।